अजून पण मी आजारीच आहे. सात्विकला एकटं सांभाळणं खूप प्रॉब्लेम होतो आहे मला. असो, सात्विकने ही कॅप घेतली तेव्हापासून कॅप घालून बघतो आणि काढतो याचं हेच चालू असतं दिवसभर. सगळं बघतो आणि आरशात जाऊन स्वतःला बघून क्लॅप करायला तो शिकलेला आहे. दुपारी सात्विकला अळणी चिकन आणि भात खायला दिलं. त्याने खूप छान आवडीने खाल्लं. शुभमसाठी चिकनची भाजी आणि भाकरी केलेली होती. मला तर काही बरं वाटत नव्हतं म्हणून मी काही जेवण केलं नाही आणि माझी जेवण करायची इच्छा होत नाही आहे. दुपारी मस्त चहा आणि बिस्किट खाऊन घेतलेला होता आणि सात्विकला आवरून दिलेलं होतं, कारण त्याला बाबा खाली मंदिरात घेऊन जाणार होते. त्याला आवरायला पण आवडत नाही आणि चिडचिड करतो. बाबांसोबत जायला तर त्याला खूपच आवडते. मस्त बाबांसोबत बाहेरून फिरून आल्यानंतर माझी अशा प्रकारे मया करत होता की मम्मा तुला काय झालं आहे. घरात सगळीकडे जिकडे तिकडे पसारा पडला होता आणि मला ते आवडत नव्हतं, पण माझ्याकडनं होत पण नव्हतं. रात्री बाबांसोबत मस्त फळांसोबत खेळायची मजा चालू होती. शुभमने मला टॅबलेट आणून दिलेल्या होत्या डॉक्टरांकडून. नंतर मी टॅबलेट वगैरे खाल्ल्या आणि शुभमकडेच काम होतं आज दूध वगैरे गरम करायचं. आणि याचं फ्रीजमध्ये काय चालू होतं काय माहिती, फ्रीजमध्ये काय खेळत असतो हा, काय शोधत असतो. खात तर काही नाही बट सगळीकडे बघतो. सगळं झाल्यानंतर शुभमने मला दूध दिलं आणि सात्विकसोबत थोडी मस्ती झाली. आमची मस्ती झाल्यानंतर सात्विक अशा प्रकारे रडायला चालू करत होता आणि बेली बेली डान्स करत होता. वरती काय पाहिजे होतं काय माहिती, बोलता येत नाही बट ॲक्टिंग करता येते. पप्पा त्याची सगळी हट्ट पूर्ण करतो. माझं खूप डोकं दुखत होतं म्हणून शुभमने मस्त डोकं दाबून दिलं आणि असा दिवस संपला. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.